Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषदेच्या उपसभापती पदाबाबत आज महत्त्वाचा निर्णय. शिंदेच्या शिवसेनेला उपसभापतीपद जाण्याची शक्यता. चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यामध्ये रस्सीखेच, सूत्रांची माहिती. उपवर्गीकरणाच्या नावावर शिंदेंनी राजकारण करू नये. मराठा ओबीसींप्रमाणे शिंदे बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडण लावत आहेत. मोर्चामध्ये काही घडल्यास शिंदे जबाबदार असतील. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा इशारा. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आज विधिमंडळावर महामोर्चा. 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बदर समितीच्या शिफारशी रद्द करण्याची मागणी. संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या कमिटीमध्ये पार्थ पवारांना स्थान. पार्थ पवार संरक्षण समितीच्या सदस्यपदी. उज्ज्वल निकम, धैर्यशील मानेंचा सुद्धा कमिटीमध्ये समावेश. 5 राज्यात आजपासून मतदार यादी पुनर्निरीक्षण. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय आणि झारखंडमध्ये एसआयआर मोहीम हाती. 29 जुलैपर्यंत बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयक मांडणार. एनडीएमधील उच्चपदस्थ नेत्याची माहिती. मागील अधिवेशनामध्ये 2/3 बहुमत नसल्यानं विधेयक नामंजूर. शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार. राज्यपालांच्या सहीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती. नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. 58 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल. फाशीच्या अंमलबजावणीनंतरच समाधान होईल. पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया. चंद्रपुरात भाजपमध्ये अंतर्गत वाद. सुधीर मुनगंटीवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घोषित केलेली भाजप कार्यकारिणी स्थगित. स्थानिक आमदारांना विश्वासात न घेतल्याचा आरोप. पत्र TV9 मराठीच्या हाती. लोकलमधील हत्याकांडाचा मुख्य पुरावा पोलिसांच्या हाती. बोरिवलीमध्ये मयंक लोहाराच्या हत्येसाठी वापरलेला चाकू सापडला. व्हायरल व्हिडिओमुळे उलगडा. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपी सिया गोयलच्या भावाला वकिलाची नोटीस. आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस बजावली. साहिल गोयलनं बदनामीकारक आरोप केल्याचा दावा. बीडमध्ये 5 जणांकडून एका तरुणावर जीवघेणा हल्ला. बहिणीनं केलेल्या अत्याचाराच्या केसवरून भावावर कुऱ्हाड, चाकूनं वार. गुन्हा दाखल. 1 महिन्यानंतरही आरोपी मोकाट. पुण्यामध्ये आणखीन एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगच्या नावानं धमकी. व्यापाऱ्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी. उत्तमनगर पोलिसात गुन्हा दाखल. मुंबईतील 6 उपाहारगृहांचे परवाने निलंबित. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. उंदीर झुरळांचा प्रादुर्भाव. मुदतबाह्य खाद्यपदार्थ स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं उघडकीस. पुढील 4 दिवस कोकण, विदर्भ, मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. नागरिकांना खबरदारीचं आवाहन. नवी मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग. एपीएमसी मार्केट परिसरात पावसाचं पाणी साचलं. पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. अमरावतीच्या मेघा नदीला मोठा पूर. चांदूर बाजारामधील आठवडी बाजारामध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. तर बुलढाण्यामध्ये केदार नदीला पूर. काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं. शेतकऱ्यांचं मोठे नुकसान. भोपाळमध्ये मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी क्रिकेटपटू शशांक सिंगच्या विरोधात गुन्हा दाखल. शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस अधिकारी वडिलांसह 3 विरोधात गुन्हा दाखल. विदर्भात आजपासून शाळांमध्ये किलबिलाट. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचं वातावरण. नागपुरात ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत. भारतामध्ये खराब हवामानातही विमानाचं सुरक्षित लँडिंग. गगन या स्वदेशी नेव्हिगेशन यंत्रणेची चाचणी यशस्वी. देशातील विमान वाहतूक अधिक सुरक्षित होणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.